तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये साकारणार 6 मजली हायटेक पोलीस स्टेशन. 37 कोटींचा मेगा प्रोजेक्ट मंजूर. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. दर 12 वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्र्यंबकेश्वरचा वाढता विस्तार पाहता आता शहरात एक ऐतिहासिक बदल होणार आहे. ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशनच्या जागेवर आता एक 6 मजली बहुउद्देशीय हायटेक इमारत साकारणार आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील सन 1910 मधील ब्रिटिश राजवटीतील बांधलेली पोलीस कर्मचारी वसाहत आणि ऑफिसर बंगला आता पूर्णपणे पाडण्यात आला आहे. सध्या ऐतिहासिक महत्त्व असलेली फक्त मूळ पोलीस स्टेशनची इमारत तशीच ठेवण्यात आली आहे. या जागेवर आता आधुनिक काळाची गरज असणारी 6 मजली भव्य इमारत उभी राहणार आहे. चला तर मग पाहूयात काय असणार आहे या 6 मजली बहुउद्देशीय इमारतीत. या इमारतीच्या एकेका मजल्यावर भव्य पोलीस स्टेशन, SDPO कार्यालय आणि पोलीस निरीक्षक कार्यालय, API आणि PSI दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष दालनं, एक प्रशस्त बैठक हॉल, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक बॅराक आणि अधिकाऱ्यांसाठी 12 VIP सूट्स व मेसची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे पोलीस वसाहतीचे काम तुर्तास मागे ठेवण्यात आले असले तरी त्यासाठी भविष्यात जागा राखून ठेवण्यात आली आहे. या महाप्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळातर्फे सुमारे 37 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 3 जून 2026 रोजी पुणे येथील बेसर्स ओमकार कन्स्ट्रक्शन्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मला 32 कोटी 75 लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी यांच्या स्वाक्षरीने कामाची वर्क ऑर्डरही जारी करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काम फक्त एका वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहराचा दिवसेंदिवस वाढणारा विस्तार, दर शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी होणारी भाविक पर्यटकांची अलोट गर्दी आणि या आगामी सिंहस्थ कुंभमेळा या सर्व गोष्टींचा विचार करून त्र्यंबकेश्वरचा चेहरा-मोहरा बदलला जातोय. रस्ते मोठे केले जात आहेत. अगदी दर्शनपथाच्या आड येणाऱ्या अनेक सरकारी, पालिका इमारती आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील जमीनदोस्त करून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. देशातील या सर्वात मोठ्या धार्मिक इव्हेंटसाठी आता प्रशासन पूर्णपणे सज्ज होत आहे. तर येत्या वर्षभरात त्र्यंबकेश्वर पोलिसांना एक हायटेक आणि अद्ययावत पोलीस स्टेशन मिळणार आहे, ज्यामुळे शहराच्या सुरक्षेत आणि व्यवस्थेत मोठी भर पडेल. या संपूर्ण विकासावर तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि सविस्तर घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.